एकदा खासदार व्हावं असं मी इतके वर्ष येतोय त्याची माझ्या कानावर कुणी घातलं नाही. पण आता तुम्ही विषय काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्याला अधिकार नाही. आमची आघाडी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांशी किंवा माझ्याही सहकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला. मला असं कधी होत नाही. पण नंतर कळलं की व्यंकटराव भोसले एक उपयुक्त त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती, भटक्या विमुक्त जातीचा, त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले. व्यंकटरावच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही वेळ थांबायला लागलं. याचा अर्थ हा आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालत होता. आम्हा लोकांच्या भीतीपेक्षा या उपयुक्त समाजात काम करणारा व्यंकटराव, त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली. हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे. आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत. राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर पाहिले नाही. सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलं नाही. पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल. सर आज मराठा आरक्षण निर्णय झालेला आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. काय सांगू शकाल? यापूर्वी टिकेल मात्र ते टिकलं नाही. आता पुन्हा एकदा तसंच आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवललाच गेलं. नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच ड्राफ्ट आहे. तसंच तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे. आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टांचे निकाल हे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल? कारण चर्चा सुरू आहे, कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल, कधीपर्यंत त्याला पूर्णविराम मिळेल? कारण 10 तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची. नाही, असं कसं झालं? 48 जागा आहेत. 48 जागामध्ये 39 जागेपर्यंत आमच्यात एक होतं. एक 5-6 जागा शिल्लक आहेत. आमची भेट होऊ शकली नाही. मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहेत आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील. आणि 2-4 जागा याच्यामध्ये एकवट झालं नाही तर आम्ही जे लोक, मी स्वतः चर्चेत नसतो, तर मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्या 2-3 जागा जिथे एक वाक्यता नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन टाकू. महायुतीने ज्या पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे, 32 जागांवरती महायुती जी आहे ती भाजप जी आहे ती लढवणार आहे आणि शिवसेनेला 10 आणि 6, राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात येतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मला माहिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने